काय रे, काय झाला? आहे का छाया? काय नाही. छाया, खरा सांग, तू मारलंस ना ते का? मी काय केलंय त्या तुका दिसला, पण माझा बिस्कुट चाट पडला म्हणून तो हसलो. का नाही दिसत तुका? अगो आहे बिस्कुट दत्ताच्या पुढ्यातला होता. छाया, तुका दिलंय ना बिस्कुटा, मग हे कितीच घेतलंस? वरवंटो घालीन डोक्यात. आहे या मंगळसूत्र डोळ्यात किती लावतोय? अगो सकाळपासून उजवं डोळं फडफडता, बरा नसता. बरा नसता म्हणजे? काहीतरी वाईट होता. तुम्ही जपान राहा हा. शाळेत जाताना माधवचा डोक्या दगडा कापतून कपाळ मोक्ष झाला तर? बोशी आहे माझा हात मोडलं. आहे आहे माझा हात झाला वाईट. आहे मोडून ठेईन सांगतय. आहे मी जातो वा शाळेत. चल दत्ता. नको माधवा, आज तुम्ही शाळेत जाऊ नको हा. असाच होता तर माझ्या हातात वाटाप किती लावलंय? तू खावा तुम्ही बिस्कुटा. डोळ्यात काय होता? सकाळपासून फडफडता. दत्ता, आज शाळा नाही ना, तर आपण हैसरात अभ्यास करत बसाया. त्याका किती त्रास देतस? मग तू का देऊ त्रास? नको माधवा, आईचं डोळं असंच रट फडफडून दे. किती वाईट होता. अरे खुळ्या, शाळेत जाऊचं लागणार नाही. आता तुम्ही काय करतालेत? अभ्यास. या माधवाच्या नादाक लागू नको, वाया जाशील. असा किती बोलतस? अरे अभ्यासच करूच होतो, मग शाळेत किती नाही जाऊ. माझं ऐका, मी सांगतोय त्यात करूया. नको, आम्ही अभ्यास करतो. ऐकतास की दोघांच्या भरू एक? नाही नाही, पण करायचा काय? अरे माझ्याकडे एक खेळ आहे. माझ्या वर्गातला इमला ता मुंबईत गेलेला, तेव्हा त्यांनी थिएटरात पिक्चर बघितल्या. तर तो माणूस मानेक अशी चादर बांधली की उडता. ते का सुपरमॅन म्हणतात असं पण सांगितलं माका इमल्यान. माधवा तू नको नको, दत्ता तू उड. म्हणजे यो टॉवेल तुका असं बांधूया, मग तू उडतलय. नको 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 माधवा, तू आहे का सांग. का काय माझं ऐकणार नाही. दत्ता हय उभं राहू. अरे उभं राहू ना. हा उभं राहू. हात वर कर. हा दत्ता सुपरमॅन. माधवा काय मस्त दिसता ना तो. आता सोडते का? अरे आता तर ते का उडूचा. दत्ता हय वर ये, हय चढ वर ये. आता हय चढ. हा चढ वर. हा चढ चढ. हा आता दत्ता या कौलांवरून उडायचा. उड. उडते की ढकलू? उडते उडते मी. आता कसा? माधवा तू हे का घेऊन मागच्या कौलावर ये, मी खाली जातोय. यो पडलो तर कोण झेलूक नको. माधवा तू मागा खरंच ढकलतलो? अरे नाही रे बाबा, त्या छाया नामका ढकलूच्या पहिले आपण मागच्या दारात जाऊया. वायच माझ्या ऐकतास, आज बाहेर जाऊ नको. हिला साडव्या. तसं नाही हो, आज सकाळपासून माझं उजवं डोळं फडफडता. ओढून टाक.
दुसरं खेळ खेळूया. याच खेळूया. ढकल. नाही इलं नाही हो, तर मी वर येऊन ढकली ना. ढकल ते का 3 बोलायच्या आधी लवकर ये. नाही नाही येतो. ये दत्ता सांभाळून ये. हात असे कर हात. बघू बघू घे बाय माझे, काय झालं या? डोळं फोडून घेतलंस गो. चल आज चल, तू डोळं फोडून घेतलंस स्वतःच. रडा नको, आज चल. रघु पैसे ठेव. याने माका पैसे देत काय गाराणा घालूचा. ठेव. अरे पैसे असतात मला नाही म्हणणं ना, पण कित्या दितस या सांग. नाही तर असे ठेवक दिशी तर परत मिळायचे नाही. तुला कामाचे पैसे दिले. काम कसला काम? आता सांगणार आहे ते. काम सांग. काम नाही केलंय तर नाव सांगूच नाही रघु. नारळ आणि लिंबू ठेवणं एवढं सोपं नाही आहे ते. हुशारीनं करायला पाहिजे. बोल रे तू. अण्णाची रस्त्याकडेची जमीन आहे ना, हम्म. ती त्या पाटणकरच्या ताब्यात जाता कामा नये. तू त्याला जाऊन सांग त्या जमिनीत दोष आहे, आणि ती जमीन जरी सरकारच्या ताब्यात गेली तरी जो मध्यस्थ आहे तो संकटात येणार. ह्या माका करूची काय गरज आहे? लोकांच्या जमिनी ज्याच्या ताब्यात आहेत, त्या अण्णाच्या हातून जमिनी सुटती, आणि ह्या तुम्ही माझ्या मागे किती सोपयता. रघु, व्यवहारात अडचण येणार. अडचण कसली? ती जमीन अण्णाच्या नाही, माझ्या नावावर. हा? तीच नाही, आणखी अण्णाच्या काही जमिनी माझ्या नावावर आहे. अण्णा कळला तर? रघु, ते फक्त माझ्या बायकोला माहिती आहे. हा. आणि आता तुला, तू जरी अण्णाला सांगितलंस तर मी कायदा कोळून प्यालेलो आहे. तुला फासापर्यंत पोचवीन, आणि शांत राहिलास तर तुझा वाटा तुला व्यवस्थित देईन. बघ काय करतोस ते. काय तुझा डोक्या नेण्या. नेण्या तो बघता, पण जा त्याच्या हातात नाही तर तुझ्या हातात असा. धन्य बाबा तुझी, धन्य. काय रघु, लावलंच तोंडात? आत्ताच लावलं. अण्णा तू घे ना. अण्णा, तुझी ती रस्त्यालगतची जमीन दिली. दिली? जमीन दिली. अण्णा खय चाललं? अरे अशी कशी दिली जमीन? आम्ही लोकांच्या जमिनी ह्याच्यापर्यंत आणून पोचवतो, आणि हा काय झाला तरी ही जमीन रस्त्याकडची जाता कामा नये. ओ छाया, लागला ना तर तोंड बंद ठेवायच. घे दूध घे. हा, आता तू त्याका किती बोलशील? तुझं लाडको पोर ना तो. मुद्दामच केला त्यांनी, पण तूच त्याका कौलार चढूक सांगितलंस ना. म्हणून कौल मारतलो. गप गो, दूध पी आधी. लय दुखतं काय गो? होय, डोक्यात कम असता. होयत हा, बरा होयत. तेवढा तोंड बंद ठेव. आहे हं? एवढ्यात काय माका फळांवरची अक्षर दिसाची नाही. मी आता शाळेत नाही जाणार. माहित आहे माका, तुका तेवढाच वया होता. बरा ह्या बघ, घरात एका जागेवर राहशील ना, नाहीतर एकाचा 2 व्हायचा. मेलो ये डोळो पण ना सारखं फडफडता सारखं. घे चाय. डॉक्टरने सांगितलं होतं ना गोळी घेऊ. घे. घे बघ,
शिक त्याच्याकडून काय ता नाही तर आपला दुखता हा हे गोष्ट आहे घेतोय मी, पण दत्ता ह्या सगळं तुझ्यामुळेच झाला. तेव्हा आता काय तू शाळेत जायचं नाही, माझी सेवा करायची. हा माका जो वया त्या द्यायचा. आता जरा माझे पाय चेप, पण डोळ्यात लागला ना, पण त्याचं ताण पायावर जाता ना, तू चेप रे पाय. आता काय जरा बरा वाटता. बघा नीट बघा. हा का ग? बघा त्या पंचांगात माझ्या नशिबातलं दारिद्र्य केव्हा जाणार आहे. बघा अख्खं राशन भरायचंय. आज जातो बाजारात, तुला काय काय हवंय ते लिहून दे. थोडं थोडं होत सामान भरू आपण. तसे आपण दोघच राहतो, फार काय लागतंय आपल्याला. तुम्हाला तर काहीच लागत नाही, जे आहे त्यातच समाधान माना. पाटणकर साहेबांनो, हो पाटणकर साहेबांनो, हो आलो. तुम्ही माका चोंट्या म्हणत, काय काम होतं तुमचं? माझा कसला काम? हा या सगळा सामान तुमका देव सांगितलं तर देऊ किल्लंय. आमची पिठाची गिरणी आहे ना, या पीठ भाकरेचा अख्ख्या गावाचा दळण मीच दळतोय. पण तुमका अगदी स्पेशल सर्व्हिस, अगदी घरपोच डिलिव्हरी. हा आणि या वाण सामान सगळं आपला साखर, हळद, मीठ, काळे वाटाणे, काय हे सगळं ह्या सगळ्या तुमका लागीत ना. हो, पण हे असं आम्ही कुणाकडनंही नाही स्वीकारू शकत. मी सरकारी नोकर, बरं दिसत नाही. तुम्ही हे परत घेऊन जा बरं. परत? आणि अण्णांनी मका गोळीन उडवल्यानी मग त्यांका कोण नाही म्हणीत? अण्णा? होय तर त्यांनीच पाठवलेली नाही सगळा सामान. मी 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 येते येते. अहो पण ऐक, आहो चला आत घेऊन. आपुलकीने पाठवलंय ना. अगं पण अहो चला. आता काय आता काय चाय पितोय आणि गावात जाऊन चक्कर मारून येतोय. जमला तर वाडीतो जातोय. गावात खय काय चाललं आता समजा काय ना. नाही म्हणजे तू सांग काय करू मग. हो खैल्या त्या साहेबाचा काय त्या सांगत होतास ना. खैलो साहेब झाला हा असा असता तुमचा. अहो तो उकडू काय पिकडू काय तो म्हणलास ना तुम्ही. हा POW साहेब. कोण तो? पाटणकर साहेब. हो मग जावा त्यांच्याकडे, त्यांका भेटा, किती आहे? त्यांका फाव तांदूळ नेऊन देवा. बर. कुठले लगेच त्या रस्त्याकडच्या जमिनीचा काय आता बघूक नको. हा मग त्याचा काय झाला तर बघा. अण्णा काय हाता माहित आहे ना तुमका. आपल्याकडून पण जोर लावको येऊ. आता बसलात काय, उठा. होय पण काय म्हटलंस, काय विचारू त्यांका. गे बाय माझे. अहो मग एक काम करा, हैसर ना तुम्ही कुठत राहा. मी जाते पाटणकर साहेबाक भेटू. नको 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 जातोय मी. आता पोहा आणि तांदूळ काय मी घेऊन येऊ मागसून. हे बाय माझ्या विसरलंय. येतोय. आणि काय हो, कुणी दिलं तर नाही का म्हणायचं. हा पण एवढं आपुलकीने दिलंय आणि नाहीच म्हणायचं असेल ना तर तेवढं कमवण्याची धमक ठेवा. पाटणकर, ओ पाटणकर. अरे अण्णा, अण्णा धन्यवाद. तुम्ही एवढं सामान पाठवलं घरासाठी. पण अहो एवढं सामान पाठवायची काय गरज होती. सोडा हो, सगळा सामान पोचला ना. ताच विचारू केले होते. तुम्ही आमच्या गावचे पाहुणे, तुमची काळजी घेऊकच भाई. बर झाली ना सगळे आवरावर.
काही मदत लागली तर सांगा, संकोच नको. अण्णा तुम्ही खूप करताय बघा आमच्यासाठी. या तर काहीच नाही, तुम्ही आमका सेवेची संधी देवा, मगे बघा आमचो पाहुणचार. बरा येत आहे. आहो हा त्यांना आत्तर बोलवा, चहा टाकते. आणि आज दूध आणलंय हा घरी. अरे राहूनच गेलं. अहो अण्णा या ना, आत या. रवान दे, किती आता. आहो गरीबाकडे घ्या घोटभर चहा. गरीब कोण? प्रत्येकाकडे कसली न कसली श्रीमंती असतात. या 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 अण्णा. बर या चल. या 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 बसा 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 बसा. खरं आज ना उद्या मीच सामान भरणार होतो सगळं. आम्ही भरला काय आणि तुम्ही भरलास काय? एक तुमका या गावात काही कमी पडाक देऊचो ना. पाटणकर साहेब, यो हाय सर. ओ पाटणकर साहेब, चहा. आज बंदूक नाही आणली. दरवेळी शिकार करू बंदूक लागणार नाही. आणि आज शिकारीला थोडी झालेत ते काय अण्णा. हा बरा. गावामध्ये काही त्रास झालो तो माका सांगा. तसं मी असताना तुमका गावात त्रास होऊचो नाही. आमच्या गावात इला तर आमचं गाव बघा. काही छंद आवड असतात तर सांगा. आहे ना, यांना आहे ना. नाही नाही म्हणजे छंद असा काहीच नाही. भविष्य बघतो मी बस. बघा नाही म्हणजे खूप लोकांना अनुभव आहे ना म्हणून सांगितलं. नाही आता पूर्वजांपासून चालत आलेली विद्या आहे ती. नाही माझं असं काही नाही. आता भविष्य खरं ठरतं हे पूर्वजांचंच देणं म्हणायचं. अहो त्यांचा विश्वास नसेल तर बघा अण्णा मी हस्तरेषा पाहून भविष्य बघत नाही, पंचांगातून बघतो. तुम्ही मला तुमचं जन्म वेळ आणि ठिकाण ह्याच्यावर लिहून द्या, मी बघतो भविष्य. हे बघा तुमच्यासारख्या देव माणसाचं भविष्य बघायला मिळणं हे माझं नशीबच आहे. काळजी घ्या, मृत्यूयोग आहे. रेड्यावरसून काय घोड्यावरसून? काळ दिसतोय, तुमच्या घरावर सावली आहे मृत्यूची. काळाचा आघात होईल, पण काळाशी जर तुमची गाठ पडली नाही तर रक्ताच्या नात्यांवर आघात होईल काळाचा. पण मृत्यूयोग अटळ आहे.